नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयातील कसे मिळेल पाणी या चित्रकथेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील कसे मिळेल पाणी या चित्रकथेचा स्वाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 26 व 27 वरती अशी एक चित्रकथा दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रकथेतील चित्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. या चित्रामध्ये कोणकोणते प्राणी आहेत, ते कोणते काम करत आहेत, या सर्व गोष्टींचं बारकाईने निरीक्षण करा. त्याचबरोबर प्राण्यांनी म्हटलेली ही वाक्य आहेत ती काळजीपूर्वक वाचा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या चित्रकथेचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर आपल्याला स्वतःच्या कल्पनेने छान कथा लिहिता आली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ही कथा आपल्याला कशी लिहिता येईल याचा नमुना पुढे दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कसे मिळेल पाणी दिलेल्या चित्रांवरून ही कथा आता आपण पाहूया. कथा कसे मिळेल पाणी. एके दिवशी जंगलाचा राजा सिंहाने सर्व प्राण्यांची सभा बोलावली. उन्हाळ्यामुळे जंगलात पाण्याची खूप टंचाई निर्माण झाली होती. पाण्याअभावी सर्व प्राणी त्रस्त झाले होते. सिंहाने सर्वांना यावर उपाय सुचवण्यास सांगितले. तेव्हा हत्ती म्हणाला, आपल्या जंगलात एक जुना तलाव आहे, तो गाळाने बुजला आहे. आपण तो स्वच्छ केला तर पाण्याची समस्या दूर होईल. सिंहाला हत्तीची कल्पना खूप आवडली. त्याने सर्व प्राण्यांना तलावाजवळ नेले. प्रत्येक प्राण्याने आपल्या शक्तीनुसार काम सुरू केले. हरिण, ससा, कोल्हा आणि इतर प्राण्यांनीही आनंदाने मदत केली. थोड्याच वेळात तलाव पूर्णपणे स्वच्छ झाला. काही दिवसांनी जोरदार पाऊस पडला. पावसाचे पाणी तलावात साठले. तलाव पाण्याने भरून गेला. सर्व प्राण्यांना भरपूर पाणी मिळाले. सर्वजण आनंदाने पाणी पिऊ लागले. सिंहाने सर्वांचे कौतुक केले. सर्वांनी एकत्र काम केल्यामुळे पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला. विद्यार्थी मित्रांनो, या कथेतून आपल्याला अशी शिकवण मिळते. तात्पर्य, एकीचे बळ मोठे असते. सर्वांनी मिळून काम केले तर कोणतीही अडचण सहज दूर करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या चित्रांच्या मदतीने आपण कसे मिळेल पाणी ही कथा पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता कसे मिळेल पाणी या चित्रकथेवरील स्वाध्याय आता आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. जंगलात सभा कोणी बोलावली? उत्तर, जंगलाचा राजा सिंहाने सभा बोलावली. 2. जंगलात कोणती समस्या निर्माण झाली होती? उत्तर, जंगलात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. 3. पाण्याचा उपाय कोणी सुचवला? उत्तर, हत्तीने पाण्याचा उपाय सुचवला. 4. तलाव पाण्याने केव्हा भरला? उत्तर, पाऊस पडल्यावर तलाव पाण्याने भरला. प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. जंगलातील प्राणी चिंतेत का पडले? उत्तर, उन्हाळ्यामुळे पाणी कमी झाल्याने जंगलातील प्राणी चिंतेत पडले. 2. हत्तीने कोणता उपाय सुचवला? उत्तर, जुना तलाव स्वच्छ करून त्यातील गाळ काढण्याचा उपाय हत्तीने सुचवला. 3. प्राण्यांनी तलाव स्वच्छ करण्यासाठी कोणकोणती कामे केली?
उत्तर, सर्व प्राण्यांनी मिळून गाळ, दगड, माती काढून तलाव स्वच्छ केला. 4. सर्वांनी मिळून काम केल्यामुळे काय फायदा झाला? उत्तर, सर्वांनी मिळून काम केल्यामुळे पाऊस पडल्यावर तलाव पाण्याने भरला व सर्वांना भरपूर पाणी मिळाले. 5. या चित्रकथेतून आपल्याला कोणती शिकवण मिळते? उत्तर, सर्वांनी मिळून काम केल्यावर अवघड काम पूर्ण करता येते. त्याचबरोबर पाणी वाया घालवू नका, पाण्याची बचत करा, दुष्काळावर मात करा, अशी शिकवण या चित्रकथेतून आपल्याला मिळते. प्रश्न क्रमांक 3, घटना क्रमाने लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 4 घटना दिलेल्या आहेत. 1. प्राण्यांनी तलाव स्वच्छ केला. 2. सिंहाने सभा बोलावली. 3. पाऊस पडून तलाव भरला. 4. हत्तीने उपाय सुचवला. विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या घटना आपल्याला चित्रकथेत ज्या क्रमाने घडल्या आहेत त्या क्रमाने लिहायच्या आहेत. उत्तर: 1. सिंहाने सभा बोलावली. 2. हत्तीने उपाय सुचवला. 3. प्राण्यांनी तलाव स्वच्छ केला. 4. पाऊस पडून तलाव भरला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या दिलेल्या 4 घटना कथेच्या क्रमाने लिहिल्या आहेत. प्रश्न क्रमांक 4, विचार करा व लिहा. 1. पाणी आहे तर जीवन आहे, स्पष्ट करा. उत्तर: पाणी हे सर्व सजीवांच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याशिवाय माणसे, प्राणी आणि झाडे जगू शकत नाहीत. पाणी पिणे, शेती, स्वयंपाक आणि दैनंदिन कामांसाठी पाण्याची गरज असते. म्हणूनच पाणी आहे तर जीवन आहे असे म्हटले जाते. 2. पाण्याची बचत कशी कराल? उपाय सुचवा. उत्तर: पाण्याची बचत करण्याचे उपाय. 1. गरज नसताना नळ चालू ठेवू नये. 2. पावसाचे पाणी साठवून त्याचा उपयोग करावा. 3. गळणारे नळ त्वरित दुरुस्त करावेत. 4. पाणी गरजेपुरते वापरावे व अपव्यय टाळावा. 5. झाडांना सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. 3. पाणीविषयक घोषवाक्य तयार करा. उत्तर: पाणीविषयक घोषवाक्य. 1. पाणी वाचवा, जीवन वाचवा. 2. पाणी अडवा, पाणी जिरवा. 3. आज पाणी वाचवा, उद्याचे भविष्य घडवा. 4. पाण्याचा अपव्यय टाळा, निसर्गाचे रक्षण करा. 5. पाणी आहे तर जीवन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी पाठ्यपुस्तकातील कसे पाणी मिळेल या चित्रकथेचा स्वाध्याय पाहिलेला आहे. त्याचबरोबर ही कथा कशी लिहावी हे सुद्धा पाहिले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, कसे पाणी मिळेल या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.